सोबतच अजून 4-5 ठिकाणी पण त्यांनी अशा गोष्टी बोललेल्या आहेत, की तेलाचा उपयोग कमीत कमी उपयोग करा, बाहेर परदेशात कमीत कमी बाहेर फिरा. अशा अजून 3-4 इंडस्ट्रीबद्दल त्यांनी बोललेलं. नक्कीच कुठे ना कुठे पंतप्रधान जर बोलत असेल, तर त्याच्यामागचं काहीतरी कारण असावं आणि त्या कारणाचं आम्ही अध्ययन केलेलं आहे आणि त्या अध्ययनातून हे क्लिअर आहे, की आपला जो फॉरेन रिझर्व्ह आहे, जे डॉलरमध्ये आपल्याला जे बाहेर पैसे द्यावे लागतात कॅडवर आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांनी असं वक्तव्य समोर ठेवलेलं आहे. नक्की जे म्हटलेलं ते या इंडस्ट्रीसाठी खूपच म्हणजे धक्कादायक पण आहे, कारण की ही इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि परंतु देशप्रेम देशहित त्याच्या काही तयार असतात. त्याच्यामुळे पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून आम्ही कुठलाच विरोध करत नाही, पण कुठे ना कुठे ही इंडस्ट्री पण सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजे, कारण की ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. आज जवळजवळ 50 ते 60 लाख कारागीर या इंडस्ट्रीत आहे. जवळजवळ 40 ते 50 लाख असे लोक डायरेक्टली इनडायरेक्टली याच्यात कामं करतात, जसे सेल्समॅन आहे, सेल्स गर्ल्स आहे. आणि जर मी ओव्हरऑल बघितलं त्याच्यात महिला खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. त्याच्यामुळे हे इंडस्ट्री एकदम लॉकडाऊनच्या परिस्थितीत नको यावं, त्याच्यासाठी म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था पंतप्रधानांना सुचवलेल्या आधी पण आणि याच्यावर मला वाटतं सरकार काही विचार करेल असं अपेक्षित आहे आणि याच्यासाठी म्हणून पंतप्रधान जेव्हा कधी फ्री असतील तेव्हा आम्हाला ते नक्कीच बोलवतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे याच्यात मार्ग आम्ही त्यांना सुचवलेले आहे. त्यातनं प्रमुख ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलनी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही प्रस्तावित केलेली आहे. जर मी प्रस्तावित केलेली अशीच लागू करण्यात आली तर म्हटलं की 1 वर्ष करून की येणाऱ्या 10 आपल्याला इम्पोर्टच करायचे भारतात जमा होईल. एक अध्ययन किंवा एक आमच्याकडे माहितीनुसार जवळजवळ 40,000 ते 50,000 टन मिनिमम एवढं सोनं भारतीयांकडे आहे. याच्यातनं 10% किंवा 20% सोनं ही चलनात आम्ही जर आणू शकलो तर नक्कीच हा कॅटचा प्रॉब्लेम पण संपेल आणि पंतप्रधानाला असं म्हणायची गरज पडणार नाही की बा तुम्ही 1 वर्षापर्यंत दागिने खरेदी करू नका. सोबतच याच्या व्यतिरिक्त अजून पण आमच्याकडे भरपूर काही असे मार्ग आहेत जेणेकरून प्रॉब्लेम मधून आम्ही बाहेर निघू शकतो. जसं जुनं सोनं जर कोणी तर त्याला कॅपिटल गेन टॅक्स नको लागायला, जेणेकरून जुनं सोनं चलनात. सोबतच जर कोणाला नवीन दागिने जुनं दागिने त्यांनी जर जुनं त्यांनी तर अर्थात जर रिबेट मिळालं तर नक्कीच परिपाठी तयार होईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घेतलं तर कोणाकडे जर लग्नाप्रसंगी असेल दागिने पण कामात येईल आणि त्यांचा प्रसंग पण चांगला होईल आणि सरकारला पण त्रास होणार नाही. अजून पण अशा भरपूर गोष्टी आहेत जेणेकरून सरकारशी बसून कुठे ना कुठे याचा मार्ग काढू. डायरेक्टली या इंडस्ट्रीमध्ये लोक काम करतात आणि याच्या सपोर्टिंग जवळजवळ 20 इंडस्ट्री अशा आहेत ते याच्या संलग्न असतात. इंडस्ट्री, लॉजिस्टिक इंडस्ट्री, पॅकेज इंडस्ट्री, अशा भरपूर इंडस्ट्री सहाय्य करून इंडस्ट्री डेव्हलप होते. त्याच्यामुळे ही इंडस्ट्री जर लॉकडाऊनच्या परिस्थिती झाली तर मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे कॅड, परंतु अनएम्प्लॉयमेंट जर प्रॉब्लेम आला तर आमचे जे कारागीर आहेत त्यांना कुठे ना कुठे आत्महत्यासारखी परिस्थिती पण येऊ शकतं. आणि महत्वाचं म्हणजे कालचं याच्यात एक नवीन जे कस्टम ड्युटी अजून एक धक्कादायक आमच्यासाठी झालेला आहे. त्याच्यामुळे लॉ फॉलो लोक आहेत त्यांना कठीण जाईल असं अपेक्षित आहे. कारण की काल आणि आज मध्ये ड्युटीमध्ये जी 6% होती 30% झालेली आहे. त्याच्यामुळे एक फरक या इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे. मला असं वाटतं की जे लॉफुल पद्धतीने जे व्यवसाय करतात आणि ज्यांना नियमाने व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी थोडंसं हा, कारण की एकदम इतका कस्टम ड्युटीमुळे कुठे ना कुठे किंमत वाढलेली नवीन ग्राहकांना देणं ते कठीण होईल आणि कुठे ना कुठे ड्युटी वाढतं तर कुठे ना कुठे तस्करीच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या पद्धतीने शक्यता असते आणि एक पॅरलल इकॉनॉमी कुठे ना कुठे डिस्टर्ब करतं भारतीय इकॉनॉमीला. ते नको व्हावं त्याच्याकडे लक्ष देणं सरकारला खूप गरज पडेल. आता तुमची बैठकीत नक्की कुठले मुद्दे आहेत ते घेण्यात आले, कोण कोण या बैठकीमध्ये उपस्थित आहे, संपूर्ण ही बैठक आहे ती महाराष्ट्र लेवल का इंडिया लेवलला ही बैठक सध्या? नक्कीच आम्ही बोर्डाची मीटिंग सुरू संध्याकाळी 6 होतोय. ही ऑनलाईन मीटिंग पण आहे. त्याच्यात सगळ्या असोसिएशन्सला आम्ही एकत्र चर्चा करतो. प्रत्येक ठिकाणची याच्यावर व्ह्यूज आहे, कारण की कुठे ना कुठे
जसं मी काल परवाची एक घटना होती उत्तर प्रदेश, तिथे काही लोकांनी बंद पुकारला. तर आम्ही सांगितलं की सरकार बघा कसं असतं, एखाद्या ज्वेलरला जर त्याला माहीत पडलं हे स्टेप का घेतलेलं आहे, तर त्यांचा जो रोष आहे थोडासा सरकार केलं या मुद्द्यावर. आणि मला असं वाटतं जबरदस्ती या धंद्याला खराब करायच्या बिलकुलच नाहीये. नक्कीच मला असं वाटतंय की आमच्या माध्यमातून कुठे ना कुठे पूर्ण ट्रेडमध्ये आम्हाला एक्झॅक्टली काय सुरू आहे त्या इंडस्ट्रीच्या लोकांना सांगायचं आहे, आणि इंडस्ट्रीचं काय मत आहे या विषयाला घेऊन पुढचे पाऊल उचलणार आहे. आणि त्याच्यासाठी इंडस्ट्री मला वाटतंय की ज्यांच्याशी आम्ही संपर्कात आहे, ऑल इंडिया जेम काउन्सिल ही ऍप आणि त्यामुळे खूप गरजेचं असतं. मला वाटतं आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आमची ही मीटिंग होणार आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही कुठला तरी निर्णय घेऊ. पण सरकारच्या कोणत्या प्रतिनिधींशी थेट संवाद सुरू आहे का या संदर्भात? कारण की किती काय झालं, तुम्ही कुठली अशी विरोधी भूमिका घेतलेली नाहीये. म्हणजे तुम्ही हे म्हणत नाहीत की तुम्ही बंद करताय किंवा तुम्ही बंद पुकारणार, तुम्ही हे म्हणताय की चालू ठेवणार. त्यामुळे सरकारला तुम्ही एकंदरीत कुठे साथीने तुम्ही काम करत आहात, त्यामुळे कुठेतरी त्यांच्याशी संवाद सुरू आहे. बघा जे वक्तव्य आहे ते पंतप्रधान, त्याच्यामुळे थेट आम्ही पंतप्रधानांनाच विनंती केली आहे की तुम्ही आम्हाला वेळ द्या, तुमच्याशीच आम्ही बोलू. कारण की जेव्हा पीओ किंवा दिल्लीमधनं हे गोष्टी जेव्हा समोर येतात तर मध्ये कोणाशी न बोलता आम्ही थेट डायरेक्ट संपर्क पीओशी आहोत. प्रयत्न लवकरात लवकर आमची मीटिंग झाली पाहिजे, परंतु त्यांना भेटायच्या आधी आम्ही फक्त प्रॉब्लेम घेऊन जाणार नाहीये, त्याचं सोल्युशन घेऊन जायचं आहे. त्यामुळे आम्ही आमची ही मीटिंग आणि बंद किंवा आंदोलन किंवा अशा आमचे कुठलेही व्ह्यू नाही. आम्ही सरकार समजून, आमचे प्रॉब्लेम समजून आम्ही याचा तोडगा काढायच्या प्रयत्नात आहे. आणि त्यातून थेट आम्ही तर डायरेक्टली असल्यामुळे आम्ही नेहमीच दिल्लीला संपर्कात असतोच. आम्ही वारंवार याच्या आधीच्या पण जे काही आले त्यांना आम्ही पूर्णपणे शॉर्ट आउट केलेलं आहे. आणि आम्हाला सरकारकडे बरोबर मांडल्या तर नक्कीच सरकार ऐकतं. त्याच्यामुळे आम्हाला ती भीती नाही. असं आहे की काय काय आमचे अजून मार्ग याच्यात असू शकतात, त्या सरकारकडे जाणार. वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात, त्यामुळे भारतात ही सोनं फक्त एक भावनिक म्हणजे आपल्याकडे पैसे साठावे किंवा याचं एक इन्व्हेस्टमेंट व्हावी अशी गुंतवणूक पासून एक भावनिक गुंतवणूक म्हणून मानली जाते. मोदींच्या आव्हानानंतर देखील तुम्हाला असं वाटतंय का की लोक खरंच 1 वर्ष सोनं विकत घेणार नाही? बघा अशी शक्यता तर कमी आहे. कारण असं सांगतोय मी की लोकांकडे समजा जर लग्न प्रसंग असेल तर ते दागिने घेणारच. फक्त असं आहे की कुठे ना कुठे मोदी साहेबांनी बोललेलं वक्तव्य कुठे ना कुठे ते सिरियसली घेण्यात येतं. आज ते एक त्यांच्या म्हणण्यानुसार पूर्ण विश्व या गोष्टीला फॉलो करतात. तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेस त्यांनी फक्त एक बीचवर जाऊन त्यांनी चेअरवर फक्त बसले होते तर एका देशात जाणारे प्रवासी थांबून गेलेले होते. त्यांनी एक झालमुडी खाल्ली तर सरकार तिथे आली. तर सोन्याबद्दल पण तर त्यांनी म्हटलं तर येतोच, त्याच्यात काही दोन मत नाही. आमचं पण ॲज अ जिम्मेदार काउन्सिल होण्याच्या नाते आमची पण असंच म्हणणं आहे की पहिले या व्यवसायात फक्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सौंदर्य किंवा यूज करायसाठी म्हणून दागिने खरेदी केल्या जातात. परंतु ज्याप्रमाणे सोन्याचे रेट वाढले त्याच्यामुळे व्यापारिक महत्व वाढलं, बायर खूप वाढलेले होते. त्याच्यामुळे माझं याच्यात इन्व्हेस्टमेंट करणारे लोकांनी कृपया सध्या इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने या ज्वेलरी इंडस्ट्रीकडे वळावं नाही. परंतु खरंच ज्याच्याकडे गरज असेल, लग्न असेल, लग्न प्रसंगी असेल किंवा असे काही घडामोडी त्यांच्या घरी असेल जेव्हा दागिने खूप गरज, कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत कुठे ना कुठे दागिन्याचे एक अभिन्न, मला असं वाटतं की आपले भारतीय याच्यापासून एकदम अलिप्त तर होणार नाही, परंतु कुठे ना कुठे बुलियन म्हणा किंवा अशा ठिकाणी जे अनॉन प्रोडक्टिव्ह आहे अशा वस्तू न विकून आम्ही ज्याच्यात आमच्या ज्वेलर्स लोकांचं उपजीविका चालू, आमच्या कारागिरांना काम मिळू शकेल त्याच्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक वक्तव्य केलं की आज 1 वर्ष सोनं खरेदी करणे तर येणाऱ्या वर्षानंतर कमी असेल. आणि त्यामध्ये मला नक्की काय वाटतं, झाले व्यापारी आहात, अनेक वर्ष या असोसिएशन मध्ये आहात, हे गोष्ट शक्य आहे?
नक्कीच मी तुम्हाला मागच्या वर्षीचा एक रेट सांगतोय. मागच्या वर्षी अक्षय तृतीयेच्या दरम्यान 90,000 ते 92,000 सोन्याचा रेट होता आणि या वर्षी 1.5 लाखाच्या पार अक्षय तृतीयेला आम्ही सोनं विकलेलं आहे. तर नक्कीच जर एक वर्ष जर कोणी थांबलं तर नक्कीच लोकांना एक प्रश्न पडतो की पुढच्या वर्षी कसं. त्यामुळेच लोक खरेदी करतात. तो एक नक्कीच हा विषय आहे. पण त्याच्यासाठी आजकाल पण खूप वेगवेगळ्या स्कीम्स राबवतात. असे पण स्कीम राबवतात की तुम्ही आज जर सोनं बुक केलं आणि पुढच्या वर्षी पण घेता कमी रेट मध्ये पण आम्ही तुम्हाला बुक. वेगवेगळ्या स्कीम आम्ही चालवतोय. तेच आम्ही मागणं की सरकारला कुठेही जे सरकारचं मत आहे की विदेशी मुद्रा बाहेर नको जायला, इम्पोर्ट कमी व्हायला, त्याच्यात आम्ही पूर्णपणे त्यांच्या सोबत आहोत आणि प्रयत्न आम्ही हेच करतो आहे की इंडस्ट्रीच्या लोकांना पण काम मिळायला पाहिजे, सर्व्हाइव्ह व्हायला पाहिजे आणि जे मत आहे तेही मान्य झालं पाहिजे. त्यासाठी म्हणूनच आम्ही एक विन विन परिस्थितीमध्ये सरकार आणि ट्रेड या दोघांच्या मधात समन्वय म्हणून आम्ही ही जे आमचे सुझाव आहे ते सरकार पुढे मांडतोय. गोल्ड मॉनिटायझेशन तुम्ही मगाशी शब्द वापरला, यामध्ये सर्वसामान्यांचा कशा प्रकारे फायदा? नक्कीच हा गोल्ड जी आहे ही काउन्सिलनी ह्या सगळ्या विषयात 29 गृहमंत्री अमित भाई शाह आम्ही स्कीम समजून सांगितली आणि ती स्कीम आमची त्यांच्यासोबत मी स्वतः दिलेली आहे. माझ्यासोबत चेअरमॅन अविनाश गुप्ताजी पण होते आणि भरत झवेरी जे मधले एक आमचे मोठे ज्वेलर्स आहेत ते पण सोबत होते. ती स्कीम असताना ते खूपच चांगली स्कीम आहे. याच्यात असं आहे जे काही सोनं लोकांकडे असेल आणि ते उपयोगात नसेल किंवा असं दागिने उपयोगात नसेल किंवा तुमचे भाव निरंतर वाढत असतात, त्याच्यामुळे लोक त्याला विकत नाही बरेचदा. तर अशा वेळेस ते ठेवलेलं सोनं जे यूज मध्ये नाही असं सोनं एखाद्या ज्वेलर्सकडे जर ते सोनं ते तिथे वितळतील, त्याची प्युरिटी टेस्ट करतील, सगळं काही हे ट्रान्सपरन्सीने कॅमेरा समोर होईल आणि त्या फिजिकल गोल्डला करून सरकारकडे जमा करतील आणि हे प्रीपेड असतील. कुठे झिरो आहे हे प्रीपेड असतील आणि ते फिजिकल गोल्डला डिजिटल करून गव्हर्नमेंटकडे जमा करतील. एक सर्टिफिकेट इश्यू होईल त्या कस्टमरला आणि त्या कस्टमरला त्याच्यावर इंटरेस्ट मिळेल, व्याज मिळेल. म्हणजे घरी ठेवून व्याज मिळणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी ते सोनं विकलेलं नाहीये. परंतु कुठे ना कुठे 2% 2.5% त्याला जर ठेवून व्याज मिळत असेल तर घरी ठेवण्यापेक्षा सरकारकडे ठेवणं त्यांना परवडेल आणि ते डिजिटल गोल्ड पुन्हा ज्वेलर्सलाच किंवा मॅन्युफॅक्चररला पुन्हा ते सप्लाय करतील डिजिटल टू फिजिकल आणि त्याचे हे पूर्ण एक इकोसिस्टम म्हणा किंवा हे सर्कल पूर्ण होईल, जेणेकरून घरचं सोनं घरीच राहील आणि त्या ज्वेलर्सला जेव्हा कधी लोन पाहिजे असेल 4.5% ते मेटल लोन तो घेईल, जेणेकरून कस्टमरचाही फायदा होईल, बँकेचाही फायदा होईल, सरकारचाही फायदा होईल आणि कस्टमरला तर नक्कीच होणार पण दुकानदारालाही फायदा होईल. तर हे पूर्ण इकोसिस्टम एक असं सिस्टम आहे जेणेकरून येणाऱ्या 5-7 वर्षापर्यंत आपल्याला कुठल्याच प्रकारचा इम्पोर्ट करायची गरज पडणार नाही. पण पैसे वाढले तर मग सामान्य नागरिकांचा मग कशा प्रकारे फायदा होईल? सोन्याचे पैसे जर येणाऱ्या काळात वाढतील तर ते इंटरेस्ट मध्ये त्यांना पैसे जास्त मिळतील की त्यांना वाढलेला? मी ते सांगतो राहणार आहे, त्याच्यामुळे विषयच नाहीये. असेल ज्यावेळेस ते जमा करत असेल त्यावेळेस ते जमा करताना जे काय व्हॅल्यू असेल त्याला इंटरेस्टच मिळणार आहे. त्यांनी सोनं विकलेलं नाहीये, त्यांनी फक्त किरायाने दिल्यासारखं ते सोनं त्यांनी जमा केलेलं आहे आणि ही स्कीम राबवण्यात आणि या व्यतिरिक्त पण अशा अजून पण भरपूर सुझाव आमच्याकडे आहे जेणेकरून प्रॉब्लेम हे शॉर्ट आउट होऊ शकतं.